आज आपण बनवू बेसन। त्यासाठी आपण बेसन 1 वाटी बेसन घेतलेले आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं। अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचे। इथे घेतलेले आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि कांदा बारीक चिरलेला। कढईत टाकू तेल। आता फोडणी देऊन घ्यायची। अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकू आपण हिरवी मिरची, लसूण आणि कांदा। लसूण, हिरवी मिरची आणि कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं लागतात याला फ्राय व्हायला चांगलं। लसूण कांदा चांगला फ्राय झाला। आता याच्यामध्ये टाकू आपण थोडीशी हळद, अर्धा चमचा तिखट, तिखट पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि छान फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे बेसन आणि पाणी आपण एकत्र केलेलं आहे मिश्रण, हे टाकून देऊ। अशा पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं। अधूनमधून याला असं चमचा फिरवत राहायचं याच्यामध्ये, म्हणजे बेसन बुडायला लागत नाही। 1-2 मिनिटानंतर हे घट्ट होऊन जातं। आता याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ। याला एक छान उकळी आणून घ्यायची। अशा पद्धतीने बेसन करून बघा, खूप टेस्टी लागते आणि झटपट तयार होते। तुमच्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकू शकतो। तुम्ही बघू शकता उकळी आली तरी थोडंसं बेसन आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे 2 मिनिटं शिजून घ्यायचं। याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं शिजून घेऊ। अशा पद्धतीने आपलं बेसन छान शिजले। अशा पद्धतीने आपलं बेसन तयार झालेलं आहे, हेल्दी आणि टेस्टी पण। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।